हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर चिकन सॅलड कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी चिकन ब्रेस्ट घेतलेला आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता त्याला आपण मॅरिनेट करणार आहोत. त्याच्यासाठी मी ब्लॅक पेपर, लाल मसाला, मीठ, त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी हळद आणि दही घालून छानपैकी मिक्स करून घेणार आहे आणि त्याला रेफ्रिजरेटरमध्ये अर्धा तास मुरून देण्यासाठी ठेवून देणार आहे. तोपर्यंत मी बाकीच्या ज्या भाज्या आहेत म्हणजे कोबी, काकडी, गाजर, कांदा, टोमॅटो ते सगळं छान कापून घेणार आहे. आता चिकन मॅरिनेट झालेलं आहे. इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे. पॅनमध्ये थोडंसं तेल, थोडंसं बटर घालून हे आपण छानपैकी फ्राय करणार आहोत. जर तुम्हाला अजूनच हेल्दी हवं असेल तर मी इथे जे पॅनमध्ये तेलासोबत फ्राय केलं तेल मी थोडंसंच घातलेलं आहे, तर ते एवढंही नको असेल तर तुम्ही एअर फ्राय करू शकता. आता ड्रेसिंगसाठी मी कोथिंबीर, पुदिना, मिरची, जिरं हे छान वाटून घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये दही घातलेलं आहे आणि त्याची छान ड्रेसिंग बनवलेली आहे. थोडीशी मीठसुद्धा घालायचं त्याच्यामध्ये. ब्लॅक सॉल्ट असेल तर ते अजूनच छान टेस्ट करतं. थोडासा चाट मसालासुद्धा घालायचा. ड्रेसिंग बनेपर्यंत एका बाजूला आपलं चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे. आता त्याला मी कालत्यानेच तोडून घेतलेलं आहेत, म्हणजे त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. आता आपण हे सर्व करूया. आता सर्व करण्यासाठी मी एका बाउलमध्ये सगळ्या वेजीस मी दाखवते त्याप्रमाणे लावून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आवडतील तसं लावलं तरी चालेल. आता ह्या वेजीस लावून झाल्या की त्याच्यावर मी चिकनचे तुकडे घालून घेणार आहे आणि मग वरतून पुदिना, कोथिंबीरची जी आपण पेस्ट बनवली आहे किंवा ड्रेसिंग म्हणू शकता ती घालणार आहोत. त्याच्यामुळे ह्या सॅलडची चव अगदी द्विगुणित होते. अशा प्रकारे हे आपलं चिकन सॅलड बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.